रियाज भाई, 6 जूनला शिवराज्याभिषेक सोहळा होतोय. आपल्याकडून काय नियोजन आहे? 6 जूनला महाराष्ट्रासह संपूर्ण देशातच छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा बऱ्याच संस्था संघटना साजऱ्या करतात. महाराष्ट्रात सुद्धा रायगडावरती स्वतः मुख्यमंत्री संभाजीराजे कोल्हापूरवरून जातात. बऱ्याच म्हणजे लाखो लोक तिथं जाऊन शिवराज्याभिषेकचा सोहळा म्हणजे डोळ्याचे पारणे फिटेल या पद्धतीने मोठ्या प्रमाणात साजरा करतात. परंतु आपल्यालाही असं वाटतं की आपण रायगडावर तिथं जायला जर जमत नसेल, पोचत नसेल, तर आपण सुद्धा गडिंग्लजमध्ये कुठेतरी हा सोहळा करणं गरजेचं आहे असं वाटत होतं. म्हणून किल्ले सामानगडावरती आम्ही या पूर्व भागातली सगळे कार्यकर्त्यांच्या सहित आणि माझ्या रोशनबी शमनजी कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून आम्ही 6 जूनला सकाळी 10 वाजता भवानी मंदिराच्या बाजूला शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करणार आहोत. आणि शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जो इतिहास घडवलेला आहे त्या इतिहासाची जनजागृती करणे हा त्याच्या पाठीमागचा खरा उद्देश आहे. आणि म्हणून आम्ही यावर्षीपासून छत्रपती शिवाजी महाराज उत्सव समिती निर्माण केलेली आहे. आणि त्या माध्यमातून दरवर्षी आम्ही किल्ले सामानगडावरती शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करणार आहोत. या सोहळ्यामध्ये सहभाग कोणाकोणाचा असेल? या सोहळ्यामध्ये प्रत्येक म्हणजे गडिंग्लज तालुक्यातला सर्वसामान्य सर्व नागरिक असतील. ह्याच्यामध्ये कुठलंही राजकारण विरहित हा कार्यक्रम असणार आहे, कुठलंही राजकारण नसणार आहे. आणि आम्ही सुद्धा तसं आवाहन केलेलं आहे की सर्व कार्यकर्त्यांनी नागरिकांनी ह्याच्यामध्ये सहभाग घ्यावा आणि या कार्यक्रमाला आम्हाला उपकृत करावं की ह्याच्यापेक्षा चांगला कार्यक्रम कसा करता येईल का. या माध्यमातून आम्ही सर्व पत्रकार बांधवांना सुद्धा तसं नियोजन आम्ही सांगितलेलं आहे. आणि सगळ्या पूर्व भागातील असतील, गडिंग्लज तालुक्यातील असतील, आजऱ्यातले असतील, चंदगडमधले असतील, सगळ्यांनीच त्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं सुद्धा माझं आज आव्हान आहे. त्या निमित्ताने या सोहळ्याबाबत प्रशासनाशी काही बोलणं झाले काय? मी सगळ्यात पहिल्यांदा हा जो एक उत्सव आहे शिवराज्याभिषेक सोहळा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मोठा उत्सव साजरा केला जातो. आणि हा उत्सव साजरा करत असतेवेळी पहिल्यांदा मी प्रांत साहेबांनाही फोन केला, तहसीलदार साहेबांनाही फोन केला आणि मी त्यांनाही विनंती केलेली आहे की तुमच्या माध्यमातून हा कार्यक्रम होत असेल तर अतिउत्तम आहे. आणि जरी तो इकडं तिकडं नसेल कार्यक्रमाची रूपरेषा तरीसुद्धा या कार्यक्रमासाठी तुम्ही उपस्थित राहावं असं त्यांना विनंती केलेली आहे. मला प्रांत साहेबांनीही म्हणजे माझी विनंती मान्य केलेली आहे, तहसीलदार साहेबांनीही विनंती मान्य केलेली आहे. आणि मला सांगितलं की 6 जूनला आम्ही त्या कार्यक्रमाला दोघंही उपस्थित राहतो. या सोहळ्याची वेळ सकाळी 10-10:30च्या दरम्यान आहे. कारण आता सगळे पावसाळ्याचे दिवस आहेत, लोकांच्या पेरण्या वगैरे इकडे तिकडे लोकांची कामं असतात. पण त्या दिवशी लवकरात लवकर 10-10:30ला हा कार्यक्रम सुरू करून आम्ही 12 वाजेपर्यंत हा कार्यक्रम तिथे संपवणार आहे. या कार्यक्रमाची रूपरेषा थोडक्यात सांगा. या कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्याचं एक पदनाट्य आहे. हे आमच्या कृषी महाविद्यालयातील शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांनी तयार केलेलं आहे. आणि ते पदनाट्य आम्ही तिथे दाखवणार आहोत. आणि ते पदनाट्य झाल्यानंतर आमच्या गडिंग्लजमधील भटजी आहेत त्यांना भटजींना घेऊन आम्ही त्यांचे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं दुग्धाभिषेक करून आम्ही हा सोहळा उपस्थित त्या दिवशी करणार आहोत. धन्यवाद.